हॅलो. अत्यंत पौष्टिक असणारी ही मायळची पानं, ज्यांना बागेची आवड आहे आणि न्यूट्रिएंट्स व्हॅल्यू जे लोकं मेंटेन करतात, त्यांच्यासाठी मायाळूचं रोप आपल्या बागेच्या कलेक्शनमध्ये, आपल्या रोपांच्या कलेक्शनमध्ये नक्की असायला पाहिजे. तर इथे मी मायाळूची तुम्हाला पानं दाखवते आणि माझं रोप पण दाखवते आहे. ह्याचं शास्त्रीय नाव किंवा ह्याचं बॉटॅनिकल नेम बसेला अल्बा असं आहे आणि ह्याला इंग्लिशमध्ये मलबार स्पिनॅच असं म्हणतात. उष्णकटिबंधात ही येते, सगळीकडे कुठेही ही भरपूर वाढते, फक्त निचरा होणारी जमीन पाहिजे. ह्याला असं काही पर्टिक्युलर खत द्यायला पाहिजे असं काही नाही आहे. जांभळ्या रंगाची लालसर अशी गुबगुबीत अशी ह्याची दांडी असते आणि ह्याला भरपूर बी वगैरे पण येतं बरं का. इथे भरपूर ह्याला बी आणि फुलं आलेली आहेत. आणि ह्याची पानं अशी छान गुबगुबीत चकचकीत असतात, चमकदार असतात आणि ह्याची फांदीसुद्धा खूप अशी चमकदार असते. जांभळ्या रंगाची अशी ह्याची फांदी आहे. अतिशय पौष्टिक असतं. ह्याच्यामध्ये विटॅमिन ए आणि कॅल्शियम, लोह, तर आपल्या शरीरातलं HBचं प्रमाण वाढण्यासाठी लोहाची खूप गरज असते. त्याचप्रमाणे विटॅमिन ए डोळ्यांसाठी चांगलं असतं. विटॅमिन सी आहे ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे आणि पूर्णपणे आपण घरात उगवल्या असल्यामुळे ऑर्गॅनिक असते. ही बाहेर मार्केटमध्ये विकत मिळत नाही, त्यामुळे आपल्याला ही आपल्या पॉटमध्ये घरातच लावावी लागते. कुंडीमधून ही लावल्यामुळे पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने आपण वाढवू शकतो. विशेष खत द्यायची गरज नाही आहे. तर मी अशा प्रकारे खूप वाढलेली आहे माझ्याकडे. त्याची पानं मी आता तोडून घेते आहे आणि त्याची मी भाजी पण करणार आहे. तर अशा प्रकारे ही जी मायाळू आहे, अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे. सगळ्यांनी आपल्याकडे नक्की लावायलाच पाहिजे. तर ही कुंडीमध्ये सहज लावता येते, छोट्या जागेमध्ये, गच्चीवर, बाल्कनीमध्ये किंवा खिडकीतसुद्धा आपण लावू शकतो. फारसं ऊन नसलं तरी चालेल किंवा ऊन असेल तरी चालेल. तुम्ही इथे बघू शकता की पानं खूप मोठी झालेली आहेत. अतिशय कुठलीही कीड वगैरे नाही आहे. मी ह्याच्यावरती कुठलाही फवारा वगैरे केलेला नाही आहे, तरीसुद्धा कीड ह्याच्यावरती आलेली येत नाही शक्यतो. आणि फक्त ह्याला चांगली खतं जी घरात मी किचनमधून तयार केलेली असतात, फक्त ती खतं देते. रोजचं डाळ तांदूळ, धुतलेलं पाणी. तर अशा प्रकारे पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवलेली ही अळूच्या पानांची भाजी, त्याचप्रमाणे सूप आणि त्याची भजी अतिशय उत्तम होतात, खूपच टेस्टी होतात. लसणाची फोडणी देऊन त्याची थोडंसं वरण घालून, शिजवलेलं वरण घालून घट्ट अशी परतून भाजी खूप छान होते. आपण पालकाची जशी आलू पालक करतो, तर तशी पालकाची भाजीसुद्धा ह्याची खूप छान होते. आलू म्हणजे बटाटे घालून मायाळूची भाजी किंवा ताक वगैरे घालून अळूच्याच भाजीसारखी पातळ भाजीसुद्धा ह्याची खूप छान होते. सूप पण खूप छान होते आणि खरोखर याची टेस्ट खूपच छान असते. मी नेहमी ही करत असते. तर मी आता हे किचनमध्ये आणलेली आहेत. फक्त अशी पानं मी तोडलेली आहेत. तर ह्याच्या मायाळूच्या वेलाची सगळेच भाग जे आहेत, म्हणजे ह्याचे बीसुद्धा ही खाण्याच्या योग्य असतात. बी जे मी मगाशी तुम्हाला दाखवले त्याचप्रमाणे ह्याची पानं तर आहेच आहेत. तर मी ही अशी पानं थोडीशी चाळणीमध्ये काढून घेते आणि दोन्ही हातांनी स्वच्छ धुवून घेते. ह्याच्यावर विशेष धूळ नाही आहे, पण आपण नेहमी भाजी ही स्वच्छ धुवून घेतलीच पाहिजे. तर मी व्यवस्थित स्वच्छ ही धुवून घेणार, बारीक चिरून घेणार आहे आणि ह्याची साधी मी भाजी करणार आहे, परतून भाजी करणार आहे. तर ह्याच्यामुळे भरपूर आपल्याला लोह पण मिळतं, कॅल्शियम मिळतं, विटॅमिन ए आहे, विटॅमिन सी आहे. कमीत कमी महिन्यातून दोनदा तरी आपण ही अशी भाजी खायला पाहिजे. ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवलेली ही भाजी खूपच पौष्टिक आहे. ह्या पानांचा रससुद्धा जर पित्त वगैरे झालेलं असेल, शरीरावर पित्त उठलेलं असेल, तर ह्या पानांचा रससुद्धा त्या पित्तावरती चोळल्यामुळे पित्त कमी होतं, खाज कमी होते, आग पण कमी होते. तर मायाळूची भाजी ही खाण्यासाठी अतिशय उत्तम आहे. तर आपल्या बागेमध्ये नक्की ह्याचं कलेक्शन तुम्ही ठेवा. बीपासून ह्याचे रोपं तयार करू शकतो आपण. त्याचबरोबर ह्याची फांदीपासूनसुद्धा आपण रोपं तयार करतो. इथे तुम्ही फांद्या बघू शकता की जांभळ्या रंगाच्या अशा लुसलुशीत मांसल अशा असतात, ट्रान्सपरंट असतात ह्याच्या फांद्या आणि त्याच्यामध्ये म्हणजे पाण्याचा अंश खूप असतो. अजिबात एक थेंबही पाणी न घालता जेव्हा आपण ह्याची भाजी करतो, तर भरपूर पाणी त्याला सुटतं. त्यामुळे ह्याच्यात पाण्याचा अंश खूप असतो.
ह्याचे बी आलेले आहेत, हे बी नंतर वाळले जातात आणि वाळल्यानंतर हे काळे मिऱ्यासारखे दिसतात. मिरे ह्या बीपासून आपण नवीन रोपं तयार करू शकतो. असा हा वेलीसारखा वाढणारा आपण पूर्ण ह्याचा मांडव पण तयार करू शकतो किंवा खिडकीमध्ये तुम्ही बघा याचा छानपैकी असा मांडव तयार झालेला आहे आणि ह्याला भरपूर बी आलेले आहेत. पानं पण खूप वाढलेली आहेत. अगदी विशेष काळजी घेण्याची गरज नाही आहे. नुसतं रोजच्या रोज मात्र व्यवस्थित ह्याला पाणी मिळालं पाहिजे. पावसात जर असेल तर ह्याला पाणी मिळतच जातं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओ.